शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज आहे रविवार 11 मे आणि 11 मेला असतो माझा वाढदिवस. मंडळी, वाढदिवस असतो आम्ही, मी पहिल्यापासून काय सेलिब्रेट करत नाहीच, पण समीक्षा वगैरे काहीतरी कुठल्याच वर्षी असं केक वगैरे आणते. पण झालं काय माहिती आहे की गेल्या वर्षी पण मंडळी मी थोडा आजारी होतो. आजारी म्हणजे ऑपरेशन माझं झालं होतं. यावेळेला तनू दवाखान्यात आहे, त्यामुळे असं काही खास असं नाही. खास असं आमच्याकडे काही नसतं. केक कटिंग असलं तर असतं आणि काय आम्ही त्याशिवाय जेवण वगैरे बनवतो असं. तर असं काय नसतं. पण समीक्षा तरी पण आली, आवर्जून आली आहे आज. तनुला थोड्या वेळासाठी ठेवून ती आली आहे. जेवण वगैरे बनवलं तिने आताच आणि आता परत तिची निघायची तयारी चालू आहे, गडबड चालू आहे. कारण परत तिला आवरून सगळं दवाखान्यात जायचं असतं, कारण तिकडे तनू पण वाट बघत बसलेला असतो. तर आणि जाणं पण गरजेचं आहे मंडळी. आता तुम्ही सगळ्यांच्या मनात तुमच्या मनात प्रश्न येत असेल, अरे तू का नाही जात आहेस, तू का नाही थोडीशी हेल्प करत आहेस तिला. तर मंडळी, होतं असं की माझं सकाळी दूध वाटूनच ना मला ह्याच्यासाठी उशीर होतो, घरी यायला उशीर होतो. तिथनं मग आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करायला लय उशीर होतो. दुपारचे 1-1:15 वाजतो आणि त्याच्यानंतर मग समीक्षा म्हणते तुम्ही इथे कोण थांबून देत नाहीत. आता ही पळवाटा झाला, जायला तर पाहिजे पण थांबून देत नाहीत. आणि मग तीच येते थोड्या वेळाने आणि माझं ऑफिसचं काम असतं. आता गेले 2 दिवस सुट्टी होती, पण नाही, ती समीक्षा बोलली काय तुम्ही यायची गरज नाही, मीच येते आणि मी येऊन जाईन म्हणून पटकन. तर आहे. तनू पण आता व्यवस्थित आहे, हुशार आहे, म्हणजे मस्त छान झालं आहे. आता बोलतो वगैरे मस्त माझ्याशी. आमचे कॉल चालू असतात आणि होप तो लवकर येईल घरी. आणि छान. आता म्हणजे ऑपरेशन झाले त्याचं, व्यवस्थित झालं आहे. आता टाके वगैरे काढायला परत बोलवतील मात्र. आता डिस्चार्ज कधी भेटतो त्याच्यावर आहे. डिस्चार्ज म्हणजे त्याला जवळजवळ आता उद्या 12 दिवस होतील. उद्या आहे सोमवारी 12 दिवस होतील. आता त्याला कधी सोडतायत, म्हणजे आमची सोडण्याची घाई नाही आहे त्यांना. फक्त धावपळीमुळे जास्त त्रास, बाकी काय नाही. त्याला रिकवर जेवढा दवाखान्यात होईल तेवढं आमच्यासाठी चांगलं आहे. फक्त येण्याची धावपळ थोडीशी हे वाटते, पण बरोबर आहे. तिथं डॉक्टरांचं म्हणणं पण बरोबर आहे. जेवढं ऑब्झर्वेशन खाली राहतील, त्यांच्या निगराणीखाली राहतील, तर व्यवस्थित असतं, चांगलं असतं त्यांच्या, म्हणजे तनुच्या आरोग्यासाठी पण चांगलं आहे. तर आता बघू कधी सोडतात त्याला, ते डिपेंड आहे. अजूनसुद्धा युरिनेटर बॅग वगैरे लावलेली आहे त्याला, त्याच्यामुळे थोडंसं त्रास होतो त्याला. पण असो, लहान बाकी काय नाही. म्हणजे प्रत्येकाची लहान मुलं असतात, प्रत्येकाच्या मुलांना म्हणजे काय कुठे ना कुठेतरी कुणाच्या ना कुठेतरी लहान मुलांना त्रास होत असतो. आणि म्हणजे प्रत्येकाचं मूल लाडकं असतं. तर असा मला तरुणचा त्रास जास्त जाणवतो, कारण आम्ही त्याचे पालक आहोत, त्यामुळे आम्हाला त्याचं जास्त वेदना जाणवत असेल कदाचित. पण असो, आता जो आहे रिकवर तो होतो आहे आणि पटकन आपल्या व्हिडिओमध्ये जॉईंटसुद्धा होईल आपल्याला. तर पहा, मात्र यावेळेला गावाला जाण्याचं मात्र खूप लांब पडलेलं आहे, लांबणीवरच पडलेलं आहे. आणि कारण काय म्हणतो माहिती आहे मंडळी, तो समजा घरी जरी आला तरी आम्हाला पुन्हा त्याला आठवड्याने दवाखान्यात म्हणजे ते पुन्हा चेकअपसाठी वगैरे जावं लागतं. तर मग आमचं अजून तरी काय गावाला जाण्याचं नक्की आहे नाही. म्हणजे मला वाटतं ह्या महिन्यात तो प्लॅन कॅन्सलच होईल असं वाटतं आहे. बघू, होप सो. बघा, समीक्षाने एवढ्या धावपळीतसुद्धा माझ्यासाठी केक आणला, माझा दिवस खास करण्यासाठी. पण तनू पण इथे पाहिजे होता, म्हणजे अजून मजा आली असती. पण समीक्षा बोलते नाही, असू द्या, काय नाही, तो आहे बरा. आणि मग तिने केक आणला इथे. येताना तीच घेऊन आली, कारण माझं असं काय सेलिब्रेशनचं नव्हतं. मग आता त्या क्षणी मी घरात आहे. तनूसुद्धा आता व्हिडिओ कॉलवरनं जॉईंट होईल आपल्याला. तर बघा, बरं वाटलं मला. असू दे, तनू असता तर अजून मजा आली असती. तर चला या मंडळी, केक कापूया.
मंडळी चला समीक्षाने बड्डे आपला म्हणजे माझा सेलिब्रेट केलेला आहे. मला बरं वाटलं, मनापासून बरं पण वाटलं आणि थोडंसं वाईट पण वाटलं कारण तनू आपल्यासोबत नाही इथे. तनू पण त्याचा व्हिडिओ कॉलने आपल्याबरोबर होता तो, पण बरं वाटलं, छान वाटलं. असं असतं मंडळी काय काय गोष्ट म्हणजे सगळ्याच गोष्टी व्यवस्थित जुळून येतीलच असं नाही ना. प्रत्येक वेळेला म्हणतात म्हणजे प्रत्येक वेळेला तुमच्या जीवनात छान छान होतं असं नाही ना. कधी कधी अशा म्हणजे काही काही घटना येतात. दक्ष मला आता बरं होते. चला तनुला पण घेऊन चालले केक नाही आता. चला समीक्षा चालली बघा. चल बाय 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 समीक्षा बाय. आम्ही जाईपर्यंत तिला बाय बाय करतो निघाली. आम्हाला पण जेवण बनवलं आणि तनूला पण घेऊन चालली. ठीक आहे आमच्यासोबत जेवणार नाही, ती तनूसोबतच जाऊन जेवणार तिकडे. तनू पण गट्टू पण बाय बाय म्हणतोय. हे जा गट्टू आंघोळ करून घे ना. तर मंडळी समीक्षा पण दवाखान्यात पोचली आणि आपलं पण इथे जेवण वगैरे झालेलं आहे. आणि म्हणजे ती पोचल्यानंतरच आपण जेवायला घेतलं इथे, कारण काळजी असते. आणि ती पोचली तिकडे आणि मग आपण जेवायला घेतलं. भले आम्हाला काही प्रवास करायचा नव्हता, आम्हाला घरात बसूनच काळजी घ्यायची. पण तिला तिथे बसून पोचायचं होतं. तर आता ती जेवली असेल आणि आम्ही आता झोपायच्या आधी तिला एक व्हिडिओ कॉल करू आणि तनूची जरा खबरबात घेऊ आणि मग आम्ही धाराडोर पंढरपूर अंतरून तर इथे घातलेलं आहे. लक्ष्मी रोजच्याप्रमाणे आपल्याला भांडी घासून दिलेली आहे. तर आता मंडळी झोपतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री. काळजी घ्या स्वतःची. युद्ध संपलेलं आहे आणि आता आपल्याला पुन्हा युद्ध नको आहे, जे आपण कधी मागितलंच नव्हतं. पण समोरच्याने बळजबरीने आपल्यावर ठासलं होतं, पण त्याला आपण जशाच तसं उत्तर दिलं आणि असो युद्ध मिटलं. चला शिद्धाचा शेवट गोड ते सर्वच गोड. तर तुर्ताश्री या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री.